कुठे कुठे गावा खेड्यापाड्यात जाऊन सुद्धा आम्ही स्पर्धा केलेल्या आहेत. रात्री 2 वाजता वगैरे आमचा नंबर आल्यावर पहाटे 2 वाजता आम्ही झोपलेले ऑडियन्स समोर प्रयोग केलेला आहे. हिंदी आणि इंग्लिश लिटरेचर खूप वाचलं होतं आणि मी मराठी सिनेमात काम करतो, मी मराठी संहितेवर काम करतो आता. तर मला थोडी मधनंच लाज वाटली की आपण मराठी साहित्य खूप कमी वाचलंय. मला असं वाटतं आता की स्वामींनी मला सांगितलं की तू तुझं काम करत राहा, तुझ्या पहिल्या कामातनंच मी तुझी परिक्रमा घडवून आणली. सो याचा अर्थ तुझ्या कामातच देव आहे की तुम्ही असं नाही राहू शकत. हाऊ कॅन यू बी स्टेइंग, ही काय चड्डी घातली आहे, व्हॉट इज दिस टी शर्ट वगैरे, यू हॅव टू बी लाईक नाईस अँड स्मार्ट ऑल द टाइम वगैरे. आता जे काही इन्कम येतं त्यातलं 70% हे सेव्ह केलं जातं, 30%च खर्च केलं जातं आणि त्यामुळे मी कमवतोच जास्त व्हॉल्यूममध्ये आणि त्याकरता मी पाहिजे ती मेहनत पाहिजे त्या दारात जाऊन उभं राहतो काम मागण्याकरता जर का नसेल तर, आणि मिळवतो. केरलामध्ये सुद्धा त्यांच्या फिल्म्स ऑन अन ॲव्हरेज 25-30 कोटीचा धंदा करून जातात, विच इज ह्यूज. की ते तसं करतात पण त्यांचा सिनेमाही तितका प्रगल्भ आहे ना, म्हणून त्यांना ते तसं करावं असं वाटतं. कदाचित आपला सिनेमा कुठेतरी कमी पडतोय का मग, याचा अभ्यास आपण करण्याची गरज आहे. हार्डली एक सायनिंग अमाऊंट कधीतरी मिळालं असेल, पण आता सुद्धा मी PNAच्या ह्याच्यात वगैरे सगळ्यात लक्ष घालतोय, गावोगावी जाऊन प्रमोशन करतोय. तर प्रोड्युसरला मी एकही पैसा अजूनपर्यंत मागितला नाही. आय एम लाईक की तुम्ही कमवा, तुम्ही घातलेले, तो जगला तर मला अजून 4 चांगले सिनेमे बनवता येणार आहेत. मुंबई इज लाईक अ बिझनेस पार्टनर. मला जर का ग्रो व्हायचं असेल तर मला मुंबईची खूप गरज आहे. मला असं वाटतं कुठलीही फिल्म, कुठलाही शो, कुठलीही कलाकृती ही काही लोकांच्या एनर्जीमुळे पण तयार होत असते, फक्त पैशाने नाही तयार होत. मिरची मराठीच्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळचा नवीन एपिसोड घेऊन आलेली आहे आणि फायनली तुम्ही सगळ्यांनी ज्या व्यक्तीचं नाव माझ्यापर्यंत खूप वेळा पोहोचवलं होतं, खूप लोकांना फुलवंती रिलीज झाला तेव्हा अपेक्षा होती की तेव्हा कश्मीर महाजनी येईल, अर्थात तेव्हा ते नाही झालं. पण आता फायनली एका नवीन चित्रपटाच्या निमित्ताने अर्थात खूप भरपूर गप्पा मारण्यासाठी कश्मीर फायनली स्टुडिओमध्ये आलेला आहे. वेलकम टू मिरची. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि मला असं वाटतं की मला अशी माणसं खूप आवडतात, एकतर अर्थातच जी खूप उत्तम अभिनय करतात, ज्यांना नाच करायला आवडतं, म्हणजे जी फक्त ते कामाचा भाग आहे म्हणून नाही, तर खरंच वर लाईक रिअली पॅशनेट अबाउट डान्स, हू लव्ह डान्स, आणि ज्यांना खूप छान वर्बलाइज करता येतं, त्यांना काय वाटतंय ते, विच इज अ रिअली व्हेरी नाईस क्वालिटी. तर ते मी तुझ्या अनेक इंटरव्ह्यूजमधनं किंवा ओव्हरऑल वेन आय हॅव ऑब्झर्व्ड, यू हॅव नोटिस दॅट. त्यामुळे आय एम रिअली एक्सायटेड आजच्यासाठी की फायनली तू ह्या पॉडकास्टवरती आलायस. आय जस्ट होप दॅट आय कीप अप विथ माय रेप्युटेशन. कारण तो आधीच एवढं मोठं प्रेशर नाहीये, हे केलं, सोहळा झालेला आहे आता. नो प्रेशर. ज्या चित्रपटाच्या निमित्ताने खरं तर आज आपण भेटतोय, ज्याचं नावही मला निर्मात्याने टी शर्ट घालून पाठवलं, एक राधा एक मीरा नावाचा चित्रपट आहे. आणि मला त्याच्याबद्दल थोडंसं सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल बिफोर वी गो बॅक टू युअर करिअर किंवा इतर गोष्टी. एक राधा एक मीरा तर आत्ता इथे नाही आहेत, पण या दोघींमध्ये अडकलेला जो तू आहेस, तर मुळात तू अडकलायस की त्या तुझ्यात अडकल्यात की तुझ्यामुळे त्या अडकल्या आहेत, काय आहे नक्की? काही नाही, तिघही एकमेकात अडकलेले आहेत विचित्र. एक राधा एक मीरा, एक तर त्या दोघी असल्या, कधी आल्या समजा, किंवा तुला कधी चान्स मिळाला तर त्यांना विचार. मी आजपर्यंत त्यांना शूटिंगपासून विचारलं की तुमच्यातली राधा कोण आहे आणि मीरा कोण आहे. अच्छा. आणि त्या काही उडवाउडीची उत्तरं देतात की ते तुम्ही ते पिक्चर बघितल्यावर कळेलच, हे ते वगैरे वगैरे. पण मला खूप म्हणजे दाट मला शंका आहे किंवा रादर खात्री आहे मनातनं की त्या दोघींनाही अजूनपर्यंत फिगर आउट झालं नाही की यार मी मीरा आहे का मी राधा आहे. ही क्लिप दोघींना पाठवण्यात येईल, ही प्लीज दोघींना पाठव, टॅग कर, सुरभी भोसले आणि मृण्मयी देशपांडे, दोघींना टॅग कर, कारण हे मी पब्लिकली बोलतोय आणि त्यांना कन्फेस करू दे ऑन सोशल मीडिया की त्यांच्यातली मीरा कोण आणि राधा कोण. सो दॅट्स इट. आय फील कृष्णाचं कॅरेक्टर इज एक राधा एक मीरामधलं कॅरेक्टर पहिल्यांदा असं आहे. मी आत्तापर्यंत ना खूप अँग्री आणि थोडीशी ॲरोगंट आणि थोडीशी कठोर, थोडी अग्रेसिव्ह, जसं आता फुलवंतीतलं कॅरेक्टर सुद्धा शास्त्रींचा जरी महापंडित असला, सो तो काही मारामारी करत नाही, आरडाओरडा करत नाही, खूप शांत कॅरेक्टर आहे, पण त्याच्यात एक पॅसिव्ह अग्रेसिव्हनेस आहे, शांत अग्रेशन आहे खूप. पण राघव शास्त्री दुसरा जो होता तो देऊळबंदमधला किंवा महाराजांच्या भूमिका असो वगैरे, त्या आउटवर्डली अग्रेसिव्ह भूमिका होत्या वॉरियरचा असल्यामुळे, किंवा राघव थोडासा तापट डोक्याचा असल्यामुळे वगैरे. सो पहिल्यांदा मी एक अशी भूमिका करतोय ज्याच्यामध्ये कृष्ण हा असा आहे की जो प्रत्येक तरुण मुलीला आपला बॉयफ्रेंड त्याच्यात दिसेल, थोडं लग्नाच्या वेळेला आलेल्या मुलीला आपला नवरा दिसेल, थोडं मध्यमवयीन किंवा त्याच्यापेक्षा थोड्या वयस्कर बाईला आपला मुलगा दिसेल, आणि थोड्या जास्त वयस्कर महिलांना आपला नातू दिसेल. दॅट इज द काइंड ऑफ कॅरेक्टर दॅट कृष्ण इज. आणि दोघींबरोबरचं त्याचं नातं म्हणजे एका मुलीबरोबर, आता ती कुठली ते मी नाही सांगणार, पण एका मुलीबरोबर तो थोडासा प्रोटेक्टिव्ह होतो, त्याची एक वेगळी छटा दिसते तुम्हाला, थोडा मॅच्युअर होतो, थोडा काळजी घेणारा, इन कंट्रोल अल्फा होतो, आणि एका मुलीबरोबर ही कॅन बी द वे ही इज.
ओके. ही कॅन जस्ट बी हिमसेल्फ. ही कॅन बी द बॉय हू इज गोइंग टू डू पोस्ट ग्रॅज्युएशन अब्रॉड आणि तो त्याचं कॉलेज लाईफ जगतोय आणि ही कॅन जस्ट बी विथ द अदर गर्ल. सो थ्रू आउट द सिनेमा ना तुम्हाला थोडं इनफॅक्ट गुंतागुंत थोडी ऑडियन्सची पण होते की ह्यानी हिच्याकडे जावं का हिच्याकडे जावं. की मला कृष्ण हा असा पण कधी कधी आवडतो जो प्रोटेक्टिव्ह आहे, जो कंट्रोलमध्ये, जो तिला सांभाळून घेतोय, जो सगळं मॅच्युअरली हँडल करतोय. आणि मला मग कधी कधी असं वाटतं की अरे पण ह्यालाही मोकळेपणे जगता आलं पाहिजे. करेक्ट. सो जे त्याला हिच्याकडे मिळतं की जिकडे तो एक मित्र म्हणून, एक नॉर्मल तरुण मुलगा म्हणून छान जगू शकतो. सो ही थोडीशी घालमेल ना बघताना ऑडियन्सची पण होणार आहे. कधी वाटणारे हिच्याबरोबर छान वाटतोय तर कधी वाटणारे अरे नाही पण त्यांनी हिच्याबरोबर राहावं. आणि इव्हेंच्युअली कुठल्या मुलीबरोबर जातो ते आपल्याला चित्रपटात कळेल. वाव, असे ऑप्शन्स बऱ्याच लोकांकडे नसतात. तर चित्रपटात तुझ्याकडे आहे बघून काही मुलांना कदाचित हेवाही वाटू शकतो की वाव, असे ऑप्शनही, असं कन्फ्युजन प्रत्येक माणसाच्या नशिबात नसतं ना. काही लोकांना पण मुलींनाही हेवा वाटू शकेल ना की वाव दोघींनाही मिळतोय तो. तेही आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही हा चित्रपट बघू शकता. सांगण्याचा उद्देश हा आहे. तर प्लीज एक राधा एक मीरा नावाचा चित्रपट बघा आणि आपल्याला होपफुली शेवटपर्यंत कळेल की नक्की दोघींपैकी राधा कोण होती, मीरा कोण होती आणि कृष्ण कोणाला मिळाला किंवा कोणाला राधा मिळाली, कोणाला मीरा मिळाली. इट्स ऑल अ कन्फ्युजन. पण ते आपल्याला कळेल. कोणत्या तारखेला रिलीज होणार आहे? 7 फेब्रुवारी 2025. सो वी गोइंग विथ द व्हॅलेंटाईन्स वीक. प्रेमाचा आठवडा आहे. तर 7 फेब्रुवारीला रिलीज होईल. तुमच्या आयुष्यातलं राधा मीरा कृष्णाला घेऊन जा तुम्ही बघायला चित्रपट आणि अभिप्राय कळवा. आणि फक्त राधा मीरा कृष्ण का, कोणी असेल तुमच्या आयुष्यात कंस सुद्धा किंवा अजूनही कोणी त्यालाही घेऊन जा. दॅट पर्सन इज ऑल्सो वेलकम. सगळ्यांनी जाऊन पाहावा असा चित्रपट. हे चालेल. पण वेन आय वॉज रीडिंग अबाउट यू किंवा मी जेव्हा तुझे काही इंटरव्ह्यूज बघत होते तेव्हा आय रिअलाइज्ड की एकच गोष्ट म्हणजे इमिजिएटली अशी मला जी कॉमन आपल्यात जाणवली, दॅट वॉज की आपण दोघेही कॉमर्स स्टुडंट आहोत आणि आलोय अशा क्षेत्रात जिथे इमिजिएटली त्याचं ऍप्लिकेशन असं बघायला गेलं तर नाही. ऑल्दो आय रिअली बिलीव्ह की त्याचं खूप ऍप्लिकेशन आहे. पण तरी म्हणजे असं कोणाला विचारलं तर असं होईल की अरे तुम्ही कॉमर्स केलं मग तुम्ही आर्ट्स का नाही केलं वगैरे इज द मोस्ट ऑब्व्हियस क्वेश्चन. पण मलाही विचारायचं की कॉमर्सचं आपण शिक्षण घेत असताना आपला जो तो आर्टिस्टिक गुण असेल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आर्ट्सचे स्टुडंट्स सिलेबसमध्ये शिकतात त्या आपल्याला कळतच नाहीत पहिली गोष्ट, कारण आपल्याला माहीतच नसतं की हे सगळं काय आहे. तर तू कसं एक्सप्लोअर केलंस? म्हणजे तुला कोण असे काही मित्रमंडळी होते ज्यांनी तुला त्यावेळेला इंट्रोड्यूस करून दिलं की बाबा हे वाच, हे बघ, इथे जा, हा कार्यक्रम आहे, हे नाटक आहे, ही फिल्म आहे, की तुझंच तू एक्सप्लोअर करत गेलास? आज इंटरनेट आहे, व्हॉट वॉज देअर बॅक देन? नाही माझंच मी एक्सप्लोअर करत गेलो. आय स्टील फील एकच गोष्ट मी काय मिस करतो की एखादा गुरु असावा आयुष्यात की ज्याच्याकडे यू कॅन जस्ट गो फॉर द गायडिंग लाईट की बाबा मला सांगा तुम्ही काय करू वगैरे वगैरे. पण तसं प्रसंग असे घडत गेले की तसा वेळ नाही मिळाला किंवा तसं कोणी एक व्यक्ती आयुष्यात नाही आली. म्हणून मी माझ्या आईला गुरु मानलं कायम. तिने प्रोत्साहन दिलं त्यामुळे आणि पाठीशी उभी राहिली कायम. पण खरा गुरु जो सांगेल, दिशा दाखवेल, सांगेल की तुला इथे पोचायचं, तुला ह्या गोष्टी पाळाव्या लागतील. पण ठीक आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. देअर इज नो रिग्रेट्स अबाउट इट. मी ऐकिवात गोष्टींवरती थोडंसं हे केलं. म्हणजे मी पृथ्वीला जायचो बऱ्याचदा. पृथ्वी थिएटरला मला प्लेमध्ये काम करायची इच्छा होती. कोणी घ्यायचं नाही त्यावेळेस, पण मी तिकडे बसून काही ओळखीची माणसं होती ते मग बसवायचे ग्रुपबरोबर आणि त्यांच्या ज्या गप्पा व्हायच्या मोठ्या मोठ्या पृथ्वीच्या कट्ट्यावरती, त्यात जी कानावर नावं पडायची त्या नावांची पुस्तकं मी घ्यायला सुरुवात केली. सो मला सादत हसन मंटोच्या कुठल्या तरी एका पॅसेजवरती कोणतरी काहीतरी बोलतोय किंवा कुठल्या शॉर्ट स्टोरीवर कोणतरी बोलतोय, अरे इस्मत चुगतायवर कोणतरी बोलतंय, कोण आहेत बाबा हे? नाही, मग पृथ्वी कॅफेच्या ग्रुप बुक स्टोअरमध्ये किंवा तिकडे जर का अवेलेबल नसेल, आता आहेत, त्या काळात तर तिकडे सुद्धा हिंदी पुस्तकं तशी अवेलेबल नाही व्हायची मंटो वगैरेची. तर आम्ही मग इंटरनेटवरनं मी कोणाच्या तरी असिस्टंट डिरेक्टरच्या वगैरे थ्रू, कारण मी फिल्म्सच्या सेट्सवरती पण स्ट्रगल करायला जायचो, तर त्याच्या थ्रू मी एका माणसाचा नंबर मिळाला होता. मी जिकडे राहायचो लिंक पॅलेसच्या इकडे, तिकडे रघुवीर यादव ऍक्टर्स आहेत ना, ते पण आमच्या मागच्या बिल्डिंगमध्ये राहायचे. जे सतत एका माणसाला बोलवायचं जो जोगेश्वरीच्या स्लम एरियामध्ये राहायचा आणि हिंदी पुस्तकं पुरवायचा जी कुठल्या बुक स्टोअरमध्ये तुम्हाला मिळणार नाही. आणि माझ्या एका असिस्टंट थ्रू, जो त्यांच्या चित्रपटावर असिस्टंट होता, त्यांनी सांगितलं की अरे वो मिश्रा जी आते हैं वहाँ पे पीछे, तो वो देते, तो मैं नंबर देता हूँ, तुम्हारे घर पे भी डिलिव्हर कर देंगे. सो तसं मला मंटो मिळाला, तसं मला इस्मत चुगताई मिळाली, तसं मला प्रेमचंद मिळाला, हरिशंकर परसाई मिळाला आणि पुस्तकांचं वाचन सुरू झालं. मग ह्याच मोठ्या मोठ्या गप्पांमधनं कानावर पडायला लागलं टॉल्स्टॉय आणि दोस्तोस्की. सो त्या लिटरेचरला थोडंसं इंट्रोड्यूस झालं, चेकाव पडला माझ्या कानावरती. सो मग ही पुस्तकं मला बुक स्टोर्समध्ये मिळायला लागली, ह्याच्या पृथ्वीच्या तिकडे खूप सहज उपलब्ध होती. सो ते वाचायला सुरुवात केली. सो युजली
गॉसिप गप्पा आणि त्यांच्या चर्चा साईडला बसून ऐकल्यावरती आय डोंट नो, म्हणजे मी मग हे जे कानावर पडत होतं ते वाचत गेलो आणि त्यातलं आवडत गेलं. आणि मग सडनली मी जेव्हा माझा स्वतःचा प्लेचा ग्रुप बनवला, कारण मला कोणीच घेत नव्हतं फायनल, आणि किती वेळ तुम्ही कट्ट्यावर बसून गप्पा ऐकणार आणि नुसतं की घ्या 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 करणार. सो मी माझं स्वतःचं नाटक लिहायला घेतलं आणि ते दिग्दर्शित केलं आणि आम्ही पृथ्वीला ते परफॉर्म केलं आणि आम्ही पृथ्वी फेस्टिवलमध्ये पहिले आलो त्यात. आणि त्यानंतर आमच्या ग्रुपला तिकडे परफॉर्म करायची संधी मिळाली. सो त्यावेळेस मी काही ॲक्टर्स बिक्टर्सच्या मग त्या ग्रुप्समध्ये वगैरे जेव्हा चर्चा चालायची तेव्हा नवीन नवीन लहान मुलं मुली, म्हणजे माझ्यापेक्षा लहान 3-4 वर्षांनीच, पण ते यायचे आणि मी त्यांना चेकावबद्दल काही बोललो किंवा दोस्तौस्कीबद्दल काही बोललो तर ते म्हणायचे हां ये तो पडा आहे. आणि असं होतं की कसं काय, आय मीन यू आर जस्ट लाईक 17, आय एम 23, आय एम रिडिंग इट राईट नाव, 6 वर्ष लहान आहे. तर म्हणजे नाही, आमच्या लिटरेचरच्या सिलेबसमध्ये आहे दोस्तौस्की किंवा टॉल्सो आहे आमच्या सिलेबसमध्ये. आणि तेव्हा कळलं की हे आर्ट्सचे स्टुडंट्स आहेत आणि लिटरेचर शिकलेत. आणि तेव्हा कळलं की आपण किती मोठी चूक केली कॉमर्स घेऊन, की हे सगळं जे आता 23-24 नंतर आपण कुठून मिळवतोय आणि सुरू करतोय, हे मी 17व्या वर्षीच सगळं वाचलं असतं माझ्या सिलेबसमध्येच. करेक्ट. पण परत तेच की कोणी सांगायला त्यावेळेस नव्हतं की तुला ह्या क्षेत्रात जायचंय, तुला नाटक सिनेमा करायचा आणि तुला वाचनाची जर का आवड आहे तर तू आर्ट्स, कारण आर्ट्स म्हणजे मुली घेतात हा एक खूप गैरसमज होता तेव्हा. सर्टन मिडल क्लास लोक, आता नाही येतो थँकफुली, पण 17-18 वर्षापूर्वी तो एक होता समज की नाही मुलगा तर त्यांनी एक तर सायन्स घ्यावं, इंजिनिअरिंग करावं, हे ते वगैरे करावं, डॉक्टर बनावं, किंवा मग त्यातल्या त्यात कॉमर्स काहीतरी, की नंतर MBA कर, M.Com कर, काही कर. सो त्या स्ट्रीम्स सोडून आर्ट्स घेतोय म्हणलं आधीच सिनेमा लाईनीत जाणार, म्हणून थोडंसं जरी मी फिल्म फॅमिलीतलं असलो तरी मी जेव्हा जन्म माझा झाला तेव्हा बाबांनी फिल्म लाईन सोडली होती. सो आधीच मी सिनेमा नाटक करणार हे मी ठामपणे सांगितलं होतं. आई उभी राहिली पाठीशी, बाबा थोडे स्केप्टिकल होते, त्यांना नव्हतं हवं. त्यात जर का मी सांगितलं असतं आता मला आर्ट्स करायचं आहे तर ते कदाचित आईनी पण मग हे केलं असतं का आर्ट्स करायचं, हां की काय आर्ट्स करतोय, नाटक सिनेमा करतो म्हणतोय, कसं जाणार आहे, काय करणार आहे. आता तर काही ओळखी पण, कारण मी 17-18 वर्ष झालो होतं, 17-18 वर्ष इंडस्ट्रीशी काही संबंध नव्हता. सो आता काही ओळखी पण उरल्या नाही आहेत, काही नाही आहे. आपण पुण्यात राहतो, मुंबईत जाऊन काय करणार आहे. आणि हुशार होतो अभ्यासात. लकीली मला 10th स्टँडर्डमध्ये आय वॉज लाईक आय स्कोर्ड समवेअर अराउंड 85-86%. सो होतं मला सायन्स साईडला ओपनिंग तसं. सो ते घेण्याचा काही स्कोप नव्हता. पण आय ऑलवेज बिलीव्ह की ते त्यावेळेस जर का सांगणारं कोणी असतं ना तर आर्ट्स घेतलं असतं तर मला थोडं लवकर मी ते वाचलं असतं, जे मी खूप नंतर वाचलं. 100%. सो ते आहे. आणि या बट आय फील कॉमर्स ऑल्सो इज हेल्पिंग मी अ लॉट, कारण आता मी सिनेमाच्या बिझनेस साईडला एंटर करतोय. जसं आता मी एक राधा एक मीराच्या P&A मध्ये खूप इंटरेस्ट घेतो की काय कसे बजेटिंग होतं आणि कुठे कुठे किती किती पैसा जातो आणि कुठल्या गोष्टी फिल्मला ऑडियन्सला कन्वर्ट करण्याकरता गरजेच्या आहेत. एक ऑडियन्स कन्व्हर्जन असतं की तुम्ही पब्लिसिटी करताय पण ती पाहून तिकीटं विकली जात आहेत का लोक नुसती पाहतायत, लाईक करतायत, शेअर करतायत आणि नंतर जो कोणी थिएटरला जाऊन तिकीट नाही घेते. सो ते कन्व्हर्जन करण्याकरता तुम्हाला काय ग्राउंड लेवल प्रमोशन केलं पाहिजे का, मग खर्च इकडे किती डिरेक्ट करायचा, तिकडे किती करायचा. सो मनी माइंडेड असणं सिनेमामध्ये किती गरजेचं आहे इफ यू वॉन्ट टू एंटर द बिझनेस साईड ऑफ सिनेमा. कारण मला या वर्षीपासून 2025 पासून आय वॉन्ट गेट इन टू प्रोडक्शन, आय वॉन्ट स्टार्ट प्रोड्युसिंग माय ओन मूवीज. सो आय थिंक इथे माझा थोडासा कॉमर्सचा जो ब्रेन आहे ना तो, सो मुळात एक गोष्ट आपल्या पूर्वजांनी बोलली आहे, आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी बोललेली आहे, आपल्या आईंनी सांगितलेली आहे की शिक्षण, माझ्या आईने काय सांगितलं, शिक्षण कधी वाया जात नाही. करेक्ट. कुठलंही शिक्षण घे, कुठल्याही क्षेत्रातलं, ते कधी वाया जात नाही. जसं आता मी काल बोललो की काल मी आमच्या त्या मित्रांबरोबर बसलो होतो, त्यांच्या पॉडकास्ट एक मी वेगळा केला, तर मी त्यांच्याबरोबर 1 तास मी त्यांचं बिझनेस मॉडेल समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो की मग तुमचं मॉनिटायझेशन तुम्ही कसं करता, मग फक्त यूट्यूबकडनं पैसे मिळतात त्यातनं तुम्ही सर्व्हाइव्ह कसे करणार, मग ब्रँडिंग तर तुम्हाला करायचं नाही कारण तुमच्या पॉडकास्टचा जो एक फॅक्टर आहे तो निघून जाईल. सो म्हणजे तुम्हाला मध्ये ॲड्स द्यायच्या नाही आहेत किंवा तुम्हाला काही त्याच्यावरती वेगळं आर्टवर्क दाखवायचं नाही, तो यू वॉन्ट कीप युअर सँक्टिटी इन प्लेस, युअर प्युरिटी इन प्लेस. सो मग हाऊ यू गोना मॉनिटाईज. सो दे वर एक्सप्लेनिंग देअर बिझनेस. सो दी आयडिया इज की तिथनं तो एक माइंडसेट बनवला आहे. आय थँक माय मदर फॉर दॅट की शिकत राहा कुठल्याही ह्याच्यातलं, ते तुम्ही तुमच्या ह्याच्यात कसं अंमलात आणायचं, यू विल फाइंड वेज. सो कॉमर्सचं शिक्षण सुद्धा तसं बघायला गेलं तर वाया नाही गेलं आहे. माझा जो मनी माइंडेडनेस आहे तो थोडासा कॉमर्समुळे येतो. सो आय एम लाईकिंग इट. सो त्याचा आता यूज होतोय. सुरुवातीच्या 23-24ला वाटलं की अरे कॉमर्स काय लिटरेचरचा फायदा झाला असता मला, पण ठीक आहे कॉमर्स मला आता जेव्हा मला प्रोडक्शनमध्ये शिरायचं आहे तेव्हा मला कॉमर्सचा फायदा होतोय थोडाफार. 100%. आणि लाईक यू सेड की ते रात्र मला पण हेच वाटतं की ते एक्सप्लोर करत जाणारी जी माणसं असतात त्यांना ते एक्सप्लोर करताना अजून 4 गोष्टी
सापडत जातात त्यावेळेला, ज्यांच्या लिंक्स खूप नंतर कळतात की अरे आपण हे वाचलेलं तेव्हा काहीच वाटलं नव्हतं आणि नंतर असं काहीतरी होतं की कुठल्या तरी कामात त्याचा काहीतरी रेफरन्स येतो आणि ऑर लाईक की युरेका मोमेंट की अरे ह्यातलं तर मी हे वाचलेलं किंवा हा रेफरन्स आय रिमेंबर फाइंडिंग इट आउट. पण तू म्हणालास मगाशी की पुण्याचा आहेस तू, तर पुण्यात नाटकाचं तर अर्थातच खूप आहे आणि प्रायोगिक पण मी खूप लोकांकडनं ऐकलंय, वेगवेगळे ग्रुप्स, एक्सपेरिमेंट्स. आता ज्या इंटिमेट स्पेसेस मुंबईत खूप झाल्या आहेत तशा त्यावेळेला लोक वेगवेगळ्या जागी कोणाच्या घरी टेरेसवर वगैरे वगैरे अशा रिहर्सल्स वगैरे करायचे, प्रयोग करायचे. तर तू पुण्याच्या थिएटर सर्कलमध्ये होतास का आणि मुळात तुला का वाटत होतं नाटक करावंसं आणि तू नाटक ॲज सच कसं एक्सप्लोअर केलंस? माझी डान्स इन्स्टिट्यूट होती आणि ऑफकोर्स मला सिनेमाकडे वळायचं होतं, पण जसं तू म्हणतेस तसं की त्या काळात ना पुण्याचं एक्सपेरिमेंटल थिएटर अजूनही असेल, आता मी तेवढा इन्व्हॉल्व नाही तिकडे, पण खूप स्ट्रॉंग होतं आणि त्याची एक हवा पसरायची, राईट, आणि एक माहोल असायचा आणि असे ग्रुप्स असायचे की हा ग्रुप तो ग्रुप, आणि तुम्ही कुठल्या तरी कोणाच्या ओळखीतनं जाऊन तुम्ही भरतनाट्य मंदिरला एखादी एकांकिका स्पर्धा बघायला जाता आणि मग तुमच्यावरती तो माहोल आणि ते सगळं ॲटमॉस्फिअर सगळं इट स्टार्ट्स वर्किंग ऑन युअर माइंड. आणि मग ऑब्व्हियसली बिंग अ क्रिएटिव्ह माइंड, आणि एवढं ठरलं होतं की सिनेमामध्ये जायचंच आहे पुढे जाऊन. सिनेमामध्ये जायचं म्हणजे नॉट ॲज अ हिरो किंवा हे ते वगैरे, पण आय वॉन्ट बी इन द प्रोफेशन वेअर आय विल बी एबल टू टेल स्टोरीज. मला स्टोरीज सांगायच्या आहेत लोकांना. सो ते एक्सपेरिमेंटल थिएटर पाहिल्यावरती ऑब्व्हियसली तो इन्फ्लुएन्स होणार होता त्या माहोलमध्ये असल्यामुळे. सो आम्ही स्वतःचा थिएटर ग्रुप बनवला होता. प्रवीण विठ्ठल तरडे, ज्याच्याबरोबर मी देऊळबंद पहिला केला, त्यांनी लिहिला आणि मी ॲक्ट केलं. सो प्रवीण आमच्या थिएटर ग्रुप करता नाटकं बसवायचा, मी त्यात काम करायचो आणि प्रोड्यूस करायचो, आणि आम्ही महाराष्ट्रभर प्रयोग करायचो त्या नाटकांचे. सो त्याचं एक नाटक होतं पुरुषार्थ म्हणून, तदैव लग्न म्हणून एक फार ब्युटिफुल नाटक होतं. सो ह्या सगळ्या मुली, श्रुती मराठे वगैरे, ह्या सगळ्या आमच्या नाटकाच्या ग्रुपच्या भाग होत्या तेव्हा. एक नाटक आमच्याबरोबर केलेलं आहे या सगळ्यांनी त्या काळात. अशी अजून पण काही बरीच नावं आहेत. हे तुम्ही स्पर्धांसाठी करायचात की प्रोफेशनली करत होतात की प्रयोग लावायचात की एक्सपेरिमेंटल स्पर्धांसाठी? प्रायोगिक तुम्ही स्पर्धातच मोस्टली होतं. त्याचे असे प्रयोग नाही आहेत, कारण एकांकिका ही युजली 1 तास ते 1 तास 5 मिनिटावरती संपते. सो एक एकांकिका 1 तासाचं हे बघायला कोणी तिकीट काढून येत नाही. पण स्पर्धा इतक्या होतात, इतक्या असतात, म्हणजे की तुम्ही महिन्यातनं तुम्ही साधारणतः 10 ते 12 प्रयोग करू शकता. एवढ्या असंख्य स्पर्धा चाललेल्या असतात महाराष्ट्रभर. सो आम्ही कुठे कुठे जाऊन केलेले आहे, संगमनेर, पेण वगैरे, असं कुठे कुठे गावा खेड्यापाड्यात जाऊन सुद्धा आम्ही स्पर्धा केलेल्या आहेत. रात्री 2 वाजता वगैरे आमचा नंबर आल्यावर पहाटे 2 वाजता आम्ही झोपलेले ऑडियन्स समोर प्रयोग केलेला आहे. सो असं, आणि म्हणजे एक तर असं की म्हणजे संगमनेरला आम्ही गेलो होतो, मला आठवतंय, मी 18-19 वर्षाचा होतो. आम्ही पुरुषार्थ नावाचं नाटक करत होतो आणि त्यामध्ये मागे गाणं चालतं, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. तर आमची म्युझिक सिस्टीम खराब झाली, पहाटे 2 वाजले होते आणि ऑडियन्स तर झोपलेलंच होतं, फक्त 2 जज बसले होते पेंगटलेले असे बघत पहाटे 2 वाजता. आणि मागणं अचानक खूप भीषण बेसूर आवाजात प्रवीण तरडे माईकवर गायला लागला, लिंबोडीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आणि आम्हाला स्टेजवरती हसू यायला लागला ऍक्टर्सना काम करता. पण त्याची जिद्द बघ ना, त्याचं असं झालं की अरे म्युझिक सिस्टीम खराब झाली, तर त्यांनी माईक घेतला हिसकावून आणि तो मागणं गायला लागला ते गाणं, तो क्यू द्यायला. सो या वी डन दीज क्रेझी थिंग्स. पण त्याच्यात आमचं ना बॉन्डिंग पण खूप अप्रतिम झालं. आणि दॅट्स वाय प्रवीण तरडे आता व्हेनेव्हर ही मेक्स अ मूवी, द फर्स्ट थिंग ही थिंक्स अबाउट इज की दादा कशात फिट होणार आहे. दादा म्हणजे आय एम यंगर टू हिम, ऑब्व्हियसली तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे, पण मला घरात सगळेच दादा म्हणतात. माझं टोपण नाव आहे, काही असं मला फार आदर सन्मानाने नाही म्हणत कोणी दादा, असंच दादा म्हणतात. सो माझ्या आजोबांना पण दादा म्हणायचे, हरा महाजनींना, सगळे असंच दादा, ते टोपण नाव होतं, तेच घरी माझं पडलं. त्यामुळे ते बॉन्ड आहेत, ती नाते संबंध आहेत प्रवीण बरोबर. सो म्हणून देऊळबंद आहे, म्हणून मुळशी पॅटर्न त्यांनी लिहिला होता, तो मला डोळ्यासमोर ठेवून लिहिला होता, तोही ॲडमिट करत होते. म्हणजे देऊळबंदच्या सेटवरती त्यांनी मला मुळशी पॅटर्नची कथा ऐकवली होती. आमच्या डेट्स मॅच नाही झाल्या आणि त्याचा फायनान्सर थांबायला तयार नव्हता, म्हणजे त्यांचे फायनान्सचे इश्यू होते थोडे. सो त्यामुळे त्याला तो माझ्याशिवाय केला त्यांनी. मग हंबीरराव केला आम्ही एकत्र, मग फुलवंती त्यांनीच लिहिलेला आहे अख्खा. सो ते ऋणानुबंध आहेत तेव्हाचे एक्सपेरिमेंटल थिएटरच्या काळातले. इंटरेस्टिंग. पण तू लिहिलं पण आहेस ना नाटक? हो, पृथ्वी करता मी तुला म्हणलं ना, कारण मी हे एक्सपेरिमेंटल थिएटर हे पुण्यातल्या पुण्यात आणि मराठी सेक्शन्स मध्ये करत होतो. मला पृथ्वीला करायचं होतं, त्यात अभिनय आणि प्रोड्यूस, निर्मिती, म्हणजे आता त्याला निर्मिती मूल्य सुद्धा काय असतात, जे अरेंज करणं आणि सगळं प्रोड्यूस करणं असं.
पण पृथ्वीला मला एंट्री हवी, मला पृथ्वीला करायचं होतं. एक फॅसिनेशन होतं ते की पृथ्वी थिएटरला प्रत्येक मोठ्या कलाकारांनी तिकडे परफॉर्म केलं, काहीतरी 100%. प्रायोगिक परफॉर्म केलं, काहीतरी कुठला तरी प्रयोग केलाय तिथे. सो तिथे पण आपलं एक होऊन जावं. सो तिकडे एंट्री मिळत नव्हती, म्हणून मी टिपिंग पॉईंट नावाचं एक नाटक लिहिलं आणि दिग्दर्शित केलं. ओके. आणि दॅट्स वेअर वी वन. आमच्याकडे एकच स्पर्धा होती, पृथ्वी फेस्टिवल. अच्छा. पृथ्वीचं थेस्पो नावाचं एक खूप मोठं युथ फेस्टिवल होतं, थेस्पो. राईट. सो तिकडे एक साधारणतः काहीतरी 1000 प्लेज येतात, त्यातनं 64 प्लेज सिलेक्ट होतात आणि त्यातनं एकच जिंकतो असं आहे. सो वी वर थेस्पो विनर्स. आणि आय रिमेंबर आम्हाला सगळं मिळालं. बेस्ट डिरेक्टर मला मिळालं, बेस्ट रायटर मिळालं, बेस्ट ॲक्टर मिळालं, बेस्ट ॲक्ट्रेस मिळालं, सगळी अवॉर्ड मिळाली. फक्त आमचं बेस्ट प्लेचं अवॉर्ड नाही दिलं, आणि ते अनाऊन्स करून नाही दिलं त्यांनी. कारण त्यांनी मला फायनल शो करायच्या आधी सांगितलं होतं की तुझा प्ले जो आहे तो 1 तास 1 मिनिटाचा होतोय, आणि आमचं क्रायटेरिया आहे 1 तास. आणि तुम्ही कधी कधी ॲक्टर्सना काही सेक्शन्समध्ये फ्री इम्प्रोवाईज करायला मी मुभा दिली होती ऑडियन्सशी कनेक्ट करण्याकरता. सो त्यात कधी कधी 1-2 मिनिटं वाढायची. तर तो म्हणाला की तू एक काम कर, तुझा प्ले जो आहे तो 57 मिनिटाचा किंवा 56 मिनिटाचा कर, म्हणजे ते इम्प्रोव्हायझेशन पकडून 1 तासात संपेल, कारण देर इज नो कॉम्पिटिशन, तुम्ही जिंकणारच. तर मी म्हणलं. सो मग नंतर आम्ही NCPला त्याचा सोहळा झाला, प्राईज डिस्ट्रीब्युशन, आणि त्यांनी मला बेस्ट ॲक्टर, आमच्या लोकांना मिळाली बेस्ट ॲक्टर ॲक्ट्रेस. त्यात मी काम नव्हतो करत, मी फक्त डिरेक्ट आणि लिहिलं होतं. सो आय टूक द बेस्ट स्टोरी, आय टूक द बेस्ट डिरेक्टर. आणि मग त्यांनी अनाऊन्स केलं की खरं तर डिझर्विंग टिपिंग पॉईंट आहे, पण हे 1 मिनिट वाढल्यामुळे आम्ही ह्यांना देतो. तर भाषा की असं अनाऊन्स तर करू नका, कारण तो दुसरा बिचारा ट्रॉफी गेला आलाय, त्याला असं आलं की अरे हे काय, त्याचं सगळंच क्रेडिट काढून घेतलं तुम्ही. आणि त्यावेळेस मी त्यांना मी म्हणलं होतं की मला तुमचा अनादर नव्हता करायचा, की 1 मिनिट मी कमी केला नाही, मी आडून राहिलो वगैरे, किंवा मी खूप क्रिएटिव्ह माइंड आहे, असं नव्हतं. आय डोंट बिलीव्ह इन स्युडो इंटेलेक्च्युअलिझम. पण द रिझन इज की आपण 1 मिनिट असं सहज बोलतो, पण 1 किंवा 2, मला 3-4 मिनिटाचं स्क्रिप्ट कमी करायचं होतं, 56-57 पर्यंत आणायला सांगत होते. 3-4 मिनिटं ऑन स्टेज किंवा इन अ सीन इज अ व्हेरी लॉंग स्पॅन. 1 तासाच्या प्लेमध्ये. म्हणजे मला स्ट्रक्चरल चेंजेस प्रचंड करावे लागणार होते. आणि त्यात जो एंडला इमोशनल ग्राफ येतात, एखादा 3 मिनिटाचाच इमोशनल सीन असतो जो तुम्हाला क्रिशेंडोला घेऊन जातो, आणि दॅट इज वेअर द प्ले काइंड ऑफ टेक्स ऑफ अँड हिट्स यू. सो त्या 3 मिनिटाबरोबर छेडछाड नाही करू शकत. सो आयदर आय हॅड द ऑप्शन ऑफ मेकिंग अ शॉर्ट प्ले, or I had the option of making a good play. Correct. I chose to make a good play. So I chose to stick to that. की ठीक आहे, पण नाही मिळालं तर पण, म्हणजे ह्याचा तुमच्या रूल्सचा अनादर करणं वगैरे असं काही त्याचा हेतू नव्हता, की मी माझंच करणार वगैरे असं नव्हतं. बट इट्स जस्ट की त्याचे काही डायनॅमिक्स असतात, यू कांट इझिली चेंज दॅट. असं आहे ओव्हरनाईट चेंज करून टाकलं जस्ट बिकॉज यू वॉन्ट द ट्रॉफी इन युअर हँड. ॲब्सोल्युटली. ते नाही तर मग प्रायोगिक नाटक करण्याचा फायदा काय? आय मीन तुम्ही त्याकरताच गेलाय ना तिथे. आणि ती मजा तुम्ही एक्सपिरियन्स करणं इज द कोर ऑफ द होल. आणि शेवटी तुम्ही बोललातच ना की जिंकले तर हेच. आणि त्यावेळेला आय मीन आय रिमेंबर की त्या एज ग्रुपमध्ये आपलं असं असतं पण की आपल्याला हे नाही मिळालं, पण तो माणूस ना हे बोलला आपल्याला, इथे आपण जिंकलोय वगैरे, असं आपलं इंटरनेट डायलॉग अजूनही असतं असं मला फार वाटतं. एखादी अशी कॉम्प्लिमेंट, इट जस्ट मॅटर्स मोर दॅन 5000 अदर अवॉर्ड्स. ऑफकोर्स एनी डे इट फील्स लाईक दॅट. पण आय हर्ड की कुठला तरी, आय डोंट रिमेंबर आता कोणत्या इंटरव्ह्यूमध्ये तुझ्या आम्ही बघितलेलं, बॅक देन यू हॅड मेन्शन्ड अबाउट विजय तेंडुलकर. आणि इथे म्हणजे आतापर्यंत जितके म्हणजे काही डिरेक्टर्स, रायटर्स, आय हॅव ऑलवेज हॅड पीपल हु आर फॅन ऑफ तेंडुलकर सर, किंवा त्यांचं लिखाण त्यांनी वाचलंय किंवा त्यांना फॉलो केलंय, किंवा त्यांच्यासोबत काहीतरी डायलॉग त्यांचा कधी झालाय, त्यांची नाटकं बसवलेत वगैरे वगैरे. तर तुझं काय विजय तेंडुलकर कनेक्शन आहे आणि तुला ते का आवडतात? नाही, मला असं वाटतं मी खूप कमी वाचलेत तेंडुलकर. मी अजून वाचण्याच्या प्रोसेसमध्ये. मी आत्ताशी कुठे तेंडुलकरांच्या निवडक कथा हे पुस्तक आत्ता काही महिन्यांपूर्वी विकत घेतलं आणि हळूहळू वाचतोय. फॅसिनेट करतायत का तुला ते? फॅसिनेट नाही, मला रेलेव्हंट वाटतात ते अजूनही. म्हणजे त्यांनी जे साहित्य 40-50 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय ते मला अजूनही रेलेव्हंट वाटतंय प्रचंड. अजूनही त्यांच्या कथेमध्ये मला कुठेही अरे हे तर पूर्वीच्या काळातलं आहे किंवा हे आता नाही घडत असं हे कुठेच नाही वाटत आहे. सो खूप युनिव्हर्सल आणि खूप रेलेव्हंट वाटतंय मला. प्रत्येक कथा भेटतीये मला. प्रत्येक कथेमध्ये मी कुठेतरी त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला पाहतोय. माझ्या आयुष्यातही तशा काही घटना घडून गेल्या आहेत किंवा घडतायत सध्या, त्याच्याशी रिलेट करू शकतोय. सो मला ते खूप परत मला तेंडुलकर मंटो सारखे वाटतात. अजरामर ज्याला आपण म्हणतो की ते 100 वर्षांनी सुद्धा रेलेव्हंट राहणार आहेत, कारण त्यांनी शॉर्ट टर्म त्या वेळेसच्या सिच्युएशन्सवरती नाही लिहिलं आहे. त्यांनी ह्युमन इमोशन्स, ह्युमन स्पिरिट,
जे शेकडो वर्षांनी वर्ष तसंच्या तसंच राहणार आहे. इट्स ऑलवेज गोन बी दॅट. सो त्यामुळे मला ते रेलेव्हंट वाटतं. त्या व्यतिरिक्त माझं काही असं, आणि मला एक हे होतं की मी हिंदी आणि इंग्लिश लिटरेचर खूप वाचलं होतं आणि मी मराठी सिनेमात काम करतो, मी मराठी संहितेवर काम करतो आता. तर मला थोडी मधनंच लाज वाटली की आपण मराठी साहित्य खूप कमी वाचलं आहे. आणि त्यामुळे मग पहिलं मला तेंडुलकरांचं, मग मी असं रॅन्डमली ॲमेझॉनवर स्क्रोल करताना विजय तेंडुलकरांचं मला पुस्तक दिसलं आणि मग आय वॉज लाईक की चलो ह्यांच्यापासून सुरुवात करूया. आणि व्हॉट अ स्टार्ट, अँड व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. इट वॉज अमेझिंग. आय मीन इट्स स्टील गोईंग अमेझिंग. असं आहे. आणि बाकी आमचं काही कनेक्शन नाही. त्यांची मुलगी प्रिया तेंडुलकर, त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलं होतं, ह्याच्या पलीकडे आमचं काही कनेक्शन नाही. पण आय फील की आता नाव दॅट यू स्टार्टेड विथ तेंडुलकर, इट इज अ काय म्हणतात ती लॉंग प्रोसेस आहे की इतकं त्यांचं काय काय तर आहे वाचण्यासारखं आणि प्रत्येक वाचल्यानंतर विचार करण्यासारखं पण इतकं आहे की यू नॅचरली गेट एनग्रॉस्ड व्हाईल रीडिंग आणि तुमचं काहीतरी एक पॅरलली कुठे ते हिट होईल, यू नेव्हर नो, पण इट जस्ट स्टेज बॅक. मी त्यांच्या एका कोणत्या तरी मला वाटतं ललित लेखांच्या पुस्तकातली एकच गोष्ट होती, त्याच्यात एक मला किती रॅन्डमली मला आठवतंय हे, पण त्यात एक मांजर असते आणि ती मांजर आणि घरातला कुत्रा ह्यांचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे असं आपल्याला बघायला वाटतं की काय एक मांजर एक कुत्रा आहे, व्हॉट इज द बिग डील अबाउट इट. पण त्यांनी ज्या पद्धतीने डिस्क्राईब केलाय तो एक इन्सिडेंट आणि त्या दोघांमधलं ते कनेक्शन आणि त्या दोघांची कॅरेक्टर्स, म्हणजे मला ती मांजर अजूनही आठवतेय जी अशी पिस्कारेल त्या कुत्र्यावरती आणि तो कुत्रा जो असा थोडासा रिलेक्टंट आहे की मी किचनमध्ये जाऊ की नको. सो आय फील की देर आर व्हेरी लेस पीपल जे एवढा इम्पॅक्ट करतात की तुम्हाला कुठेही मध्येच त्यांचं काहीतरी एक कॅरेक्टर किंवा सिच्युएशन किंवा जसं त्यांनी लिहिलंय ते आठवतं. सो या आय फील तेंडुलकर इज डेफिनेटली वन ऑफ देम. की मला एक रॅन्डमली आत्ता नाव दॅट यू सेड अबाउट हिम तर मला ती गोष्ट आठवली. एनिवे, कमिंग बॅक टू स्क्रिप्ट, ऑफकोर्स की नाटकात अर्थातच संहिता इम्पॉर्टंट आहे, पण कुठल्याही चित्रपटात पण नाही कमिंग की नाटकात बद्दल आपण बोलत होतो त्यामुळे नाटकात तर आहेच, अर्थातच चित्रपटात सुद्धा आहे. तुझ्याकडे जेव्हा एखादं स्क्रिप्ट येतं तेव्हा व्हॉट इज युअर इक्वेशन विथ द स्क्रिप्ट? म्हणजे काही लोकांसाठी दे ट्रीट इट लाईक अ बायबल, काही लोक त्यातून काही क्यूज घेऊन स्वतः डेव्हलप करतात. तुझी काय प्रोसेस असते जनरली किंवा तुझं काय इक्वेशन आहे स्क्रिप्ट सोबत? माझं ओव्हर द नंबर ऑफ इयर्स थोडं इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे संहितेसोबतचं नातं. आता मी खूप जास्त टेक्स्टला खूप जास्त महत्त्व द्यायला लागलो आहे. माझ्याकरता ॲक्टिंगची एकच प्रोसेस आहे, एकच पद्धत आहे. तुमचं जे टेक्स्ट तुमच्यासमोर आलं आहे, संहिता जी समोर आली आहे ती तुम्ही 100 वेळा वाचा. मी आत्ता मध्यंतरी मी पुण्याला SP कॉलेजमध्ये काही ॲक्टिंग स्टुडंट्स एक साधारणतः 350-400 होते. अख्खं ऑडिटोरियम भरलं होतं. बसा भरून वगैरे वाशी आणि ठाण्या आणि कल्याणवरनं पण आली होती पोरं. व्हेरी एक्सायटेड अँड आय वॉज ऑल्सो व्हेरी एक्सायटेड. त्यामुळे तर ते असं विचारतात की काय तू ॲक्टिंगचं काय तू भूमिकेत शिरतोस कसा, असं एक फार भयंकर असतं जे मला आजपर्यंत कळलं वेळेला तुला हा प्रश्न आतापर्यंत विचारला. हो, भूमिकेत कसा शिरलास. असं आलं की अरे असं काय परकाया प्रवेश वगैरे असं काही करायचं नसतं आपल्याला त्यामध्ये. एकतर ते कॅरेक्टर अस्तित्वातच नाहीये, ते इट्स अ फिगमेंट ऑफ समबडीज इमॅजिनेशन. कोणीतरी काल्पनिक ते लिहिलेलं आहे. अनलेस इट्स अ बायोपिक तर गोष्ट वेगळी, मग तुम्हाला अभ्यास करावा लागतो त्या व्यक्तीचा, त्याच्या कर्तृत्वाचा, सगळंच त्याच्या कार्याचा. पण इथे हे काल्पनिक कॅरेक्टर आहेत, तुम्ही त्याच्यात कसं शिरणार आहात? ते जी गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिरणार कसे आहात? म्हणजे तुम्हाला तुमच्याच पर्सनॅलिटीमधनं ती शोधून उभी करायची आहे ना. सो त्याकरता मला असं वाटतं की द ओनली थिंग इज संहितेकडे बघताना मला संहिता आवडली, जर का मला खूप आवडली तर मी ती 1000 वेळा वाचून काढतो. 100 वेळा, 500 वेळा, 1000 वेळा, 1000 म्हणायला हरकतच नाही, सहज 1000 वेळा वाचून होते माझी. मग माझ्या ॲक्ट्रेसेस, मला एकतर रिहर्सलची खूप सवय आहे. माझ्या ॲक्ट्रेसेस, माझे डिरेक्टर्स, माझे कोरिओग्राफर्स थोडे वैतागतात माझ्यावर. संहिता असो, डान्स असो, काही असो, मला ते इतक्या वेळा करायला आवडतं की प्रत्येक वेळेस ना त्याचा एक नवीन अर्थ तुमच्या समोर येतो. तू कुठलंही पुस्तक पण उचलून घे, तुझं आत्ता तू वाच, तेंडुलकरांची ती कथा तुझी वाचलीस ती आता पुन्हा वाच, तुला पुन्हा नव्याने 4 गोष्टी सापडतील त्यामध्ये. ती टेक्स्टची पॉवरच आहे आणि ती ह्युमन ब्रेनचं ती मॅजिक आहे की ते एकदा एका माणसाने लिहिलं तर तुम्ही त्यावेळेस आयुष्यात ज्या प्रवासातनं चाललात किंवा ज्या सिच्युएशन्सना फेस करताय तुम्ही त्या हिशोबाने त्याला इंटरप्रिट करता. कदाचित त्यांनी त्या हेतूने लिहिलं पण नसेल तसं, पण तुम्ही ते टेक्स्ट स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इंटरप्रिट करता. सो संहितेचं सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की आवडली संहिता तरच करतो पहिली गोष्ट. नाही आवडली तर मी पहिल्यांदा पाहतो की त्यात पोटेन्शियल आहे की नाही.
त्यात जर का पोटेन्शियल असेल की कल्पना खूप छान आहे पण थोडं स्क्रीन प्लेमध्ये काहीतरी मला नाही पटत आहे, तर मी दिग्दर्शकाबरोबर आणि रायटरबरोबर बसतो आणि म्हणतो की आपण 1-2 महिने यावर काम करू. कारण ते सुरुवातीला जेव्हा येतात बरेच लोक तेव्हा म्हणतात की, कारण मला बरेच लोक विचारतात की तू वर्षातनं एक फिल्म का करतो, ते हे कारण आहे. कारण ते येतात ते म्हणतात की सर तुम्ही फक्त अमाऊंट सांगा, तुम्हाला बघून आम्ही लिहिलंय वगैरे असं. हां, आणि पुढच्या महिन्यात सुरू आणि 2 महिन्यात संपून आता हे 3 महिन्यात रिलीज. तर पण त्याची कल्पना चांगली असेल आणि त्यामुळे संहिता वीक असते, कारण हे असंच काम झालेलं असतं. तर मी विचारतो, एकदा विचारून बघतो, आउटराईट नाही म्हणत कोणाला, एकदा विचारून बघतो की 2 महिने काम करू याच्यावरती, टू अँड फ्रो करू. 2 महिन्यात मला असं वाटतं की आपण एका पेजवर आलो आणि ती संहिता छान बनली, आपल्याला जशी दोघांनाही आवडेल अशी, तुम्हालाही तितकीच आवडली पाहिजे, तुम्हाला शूट करायचे, तर मग आपण ही फिल्म करू, पण कुठली घाई करू नका. तर ते हो 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 म्हणतात आणि ते जातात आणि मग ते परत कधी येत नाहीत. आणि मग 2च महिन्यात मला त्या फिल्मचा टीजर पण दिसतो आणि मग 5 महिन्यात ती रिलीज पण होते आणि मग बहुतेकदा ती 5 दिवसात बाहेर पण जाते थिएटरच्या, असं होतं. सो या आय मीन, पण संहिता इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय रीड द टेक्स्ट अ लॉट ऑफ टाइम्स. प्रत्येक वेळेस नवीन अर्थ मिळतो आणि इट जस्ट कम्स ऑफ. दॅट इज द वे यू बिल्ड कॅरेक्टर. 100%. दॅट्स द वे यू ॲक्ट. की ती त्याचा शब्दांचा विचारच करायची, कारण ते शब्द तुमच्या वोकॅब्युलरीचा एक पार्ट झाले पाहिजेत. सो या दॅट्स द ओनली प्रोसेस संहितेकडे बघण्याचा. आणि आय थिंक संहिता इज द किंग. संहिता डिसाईड करणार ह्या चित्रपटाला कुठली टेक्नॉलॉजी वापरायची, ह्या चित्रपटाचं बजेट किती असलं पाहिजे, ह्या चित्रपटाला कोणी दिग्दर्शित केलं पाहिजे, या चित्रपटातले नायक नायिका कोण असले पाहिजेत, ह्या चित्रपटाचे लोकेशन्स काय असले पाहिजेत, ह्या चित्रपटाला शूट करायला किती वेळ लागणार, हे सगळं संहिता डिसाईड करते. माझ्याकडे आत्ता एक निर्माते आले, त्यांची नुकतीच एक फिल्म येऊन गेली, ते कदाचित बघतील सुद्धा पॉडकास्ट, त्यांना कळू दे ते जरा. त्यांनी मला एक संहिता ऐकवली, आत्ता एक फिल्म येऊन गेली त्यांची, आणि आता एक त्यांना ग्रँड फिल्म करायची, सुपर हिरो वगैरे वाली वगैरे स्टोरी वगैरे त्यांनी ऐकवली. म्हणलं हो हे लिहून काढा तुम्ही आता. तर ते लिहितायत वगैरे. तर ते आधी मी ते म्हणाले की आम्हाला डिसेंबर-जानेवारी सुरू करायचं आहे, असं त्यांनी मला फुलवंतीच्या काळात सांगितलं, फुलवंती रिलीजच्या काळात, ऑक्टोबरमध्ये. आत्ताचा डिसेंबर गेला तो. हां, आता जो डिसेंबर, जानेमध्ये आत्ता कदाचित केलं असतं त्यांनी सुरू, अगदी डिसेंबर पकडून जानेमध्ये जाऊ आपण. तर म्हणलं अहो हे फक्त आउटलाईन लिहिली आहे तुम्ही तुमच्या ह्याची स्टोरीची, तुम्हाला संहिता लिहायला नको का? आणि ती लिहून कंप्लीट झाल्यानंतर आपण बसू त्यावरती ऐकू, त्यानंतर तुम्ही. तर ते म्हणाले नाही आम्ही बाकी सगळे टीम लॉक करायला सुरुवात केली, आम्ही HODs DOP कोण आहे ते वगैरे लॉक करायला सुरू केली, तू काळजीच करू नकोस, आम्ही लोकेशन्स पण बघायला सुरुवात केली. इमॅजिन आय मीन इट्स अनबिलिव्हेबल फॉर मी की तुझी संहिताच रेडी नाही आहे, तू कुठल्या बेसिसवर लोकेशन्स हुडकतोयस, तुझी संहिता रेडी नाही आहे, तू ठरवून सुद्धा टाकलं, हे शूट कोण करणार? How is that even possible? It's unbelievable. Out of nothing for real. Yeah, I mean, of course, I mean, जसं आता मी म्हणालो ना की संहिता डिसाईड, ती संहिता ठरवणार आहे की त्याला कोणी शूट करायचं, त्याचं लोकेशन काय असलं पाहिजे, त्याचे नायक नायिका कसे दिसले पाहिजेत, कसे असले पाहिजेत, कोण असले पाहिजे, हे सगळं ती ठरवणार. ती तयार होण्याआधी तुम्ही बाकी सगळं ठरवते नाही. ते सगळे जे येतात ना त्यांचे पण सजेशन्स येत राहतात, मग त्यांचे सजेशन्स घेऊनच आम्ही बनवत चाललो. म्हटलं अरे एक कोलॅबरेटिव्ह गोंधळ, म्हणजे इट कांट बी लाईक दॅट. सो इट्स जस्ट इनसेन. आय मीन संहितेला त्याचा वेळ दिला पाहिजे. सो या बट इट्स फनी. आय मीन मला असं वाटतं की ह्या सगळ्या एक्सपिरियन्सेसवरनं तुम्ही पण शिकता आणि कुठेतरी थोडे रिअश्युअर होता की आपण राईट ट्रॅकवरती होतो. करेक्ट. हे सगळं पाहिल्यावरती आपल्याला असं वाटतं की ठीक आहे आपण राईट ट्रॅकवरती आहोत, कारण हे ठीक आहे. आय मीन ओके. पण पॉइंट इज संहिता इम्पॉर्टंट आहे. सो जर अशी माणसं बघत असतील जे काय म्हणतात तसं फिल्म मेकिंग मध्ये कोणत्याही प्रोसेसमध्ये फॉर दॅट मॅटर इन्व्हॉल्व्ह होऊ इच्छितात किंवा दे सी देमसेल्व्स ॲज अ पार्ट ऑफ द इंडस्ट्री, तर हे अंडरलाईन करायचं मित्रांनो या ठिकाणी. संहिता इम्पॉर्टंट आहे. एक चांगले हे आकाश खुराणा म्हणून डिरेक्टर रायटर आहेत, यु नो आकाशजी. आकाशजींनी मला हे 17 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की द टेक्स्ट विल डिसाइड what technology is to be used. त्यांनी फक्त टेक्नॉलॉजीशी रिलेटेड बोलत होतं. द टेक्स्ट विल ऑलवेज डिसाइड what the technology should be. की ह्याला तुम्ही डिजिटली शूट करायचं आहे, फिल्मवर शूट करायचं आहे, मोबाईल फोनवरती शूट करायचं आहे, असं ते रँडम बोलत होते. ते मला तेव्हा तेवढं लक्षात नाही आलं, ते मला आज कळतंय. आफ्टर स्टार्टिंग टू वर्क इन फिल्म्स, आफ्टर हॅव्हिंग डन 8 फिल्म्स, मला आता लक्षात येतं की व्हॉट ही मेंट बाय दॅट. करेक्ट. Correct. And that actually is a golden statement, can say. म्हणजे एक अर्थ आहे की he only mentioned a part of it, but the text decides everything. Correct. The text will tell you काय करायचं ते. तसंच ऍक्टरला सुद्धा the text will tell you तुम्हाला कसं परफॉर्म करायचं. Read it as many times as you can. It will help.
व्हेरी इम्पॉर्टंट. ॲब्सोल्युटली. तू मगाशी देऊळ बंद बद्दल बोललास. माझी आई वी आर बिग फॅन्स ऑफ दॅट फिल्म. आम्हाला खूप आवडते. दॅट इज वन फिल्म जी कधी टीव्हीवर लागली तर वी मेक इट अ पॉईंट. आमचा कम्फर्ट वॉच झाली होती. आणि देर आर अ लॉट ऑफ पीपल जे तुझ्या प्रेमात पडले ॲज अन ॲक्टर, ॲज अ परफॉर्मर आफ्टर दॅट फिल्म ऑल्सो. म्हणजे आय नो ऑफ अ लॉट ऑफ पीपल ज्यांची मेमरी ऑफ यू इज ती फिल्म, देऊळ बंद मधला तो. अजूनही त्यांना ते तितकंच सिरियसली घेतात. दे स्टील दॅट फिल्म इज व्हेरी डिअर टू देम फॉर व्हेरियस रिझन्स. तर तू जेव्हा ती फिल्म करत होतास, तू मुळात आस्तिक आहेस का? तुझा म्हणजे तुझा स्वामींवर विश्वास होता का? तू जे करत होतास ऑपोजिट कॅरेक्टर होतं की नाही आहे विश्वासवाला, न जुमानणारा, आणि त्यात द कॅरेक्टर डज सो मेनी थिंग्स जे बघून अनेक लोकांचं असं रक्त सळसळत असेल की कशी ह्याची हिंमत झाली देवळाला लॉक लावायची वगैरे वगैरे असं. सो हाऊ वॉज दॅट ॲज अन एक्सपिरियन्स? आय एम सो क्युरियस टू नो. आय थिंक इट्स अ ब्लेस्ड कॅरेक्टर. मला असं वाटतं की मला ना प्रवीण तरडेनी सांगितलं होतं, मी कोणाला सांगितलं नाही आजपर्यंत, कारण संहिता त्यांनी ऐकवायची होती, आमची पहिली फिल्म दोघांची. तर मी तर ऐकायचंही मूडमध्ये होतो. म्हणलं तुम्ही मला स्क्रिप्ट द्या, फक्त तुम्हाला काय ऐकवायची, म्हणजे त्याच्यावरती माझं हो का नाही ठरलं नाही. आपण दोघांनी नाटकं एवढी एकत्र केली आहेत, आपण एकत्र सिनेमा करणारच आहोत, करेक्ट, वादच नाही. पण तो म्हणाला एवढंच सांगतो तुला दादा, हा चित्रपट झाल्यानंतर तू प्रत्येक स्वामी भक्ताच्या गळ्यातलं ताईत बनणार आहेस. हे त्याचे शब्द मला अजूनही माझ्या लक्षात आहेत, म्हणजे असे बिंबवले गेलेत माझ्या मनावरती. कारण त्यांनी ते ह्याच्यात थोडंसं प्रवीणचा पण ब्रिलियन्स आहे. राघव शास्त्री सुरुवातीच्याच पहिल्या शॉटमध्ये त्या सोसायटीत आलं, तर देऊळ बंद तर नंतर करतो इंटरव्हलला, पण पहिल्या शॉटमध्ये स्वामींचा प्रसाद आहे म्हटल्यावरती तो प्रसाद थुंकतो. इमॅजिन ना, म्हणजे कुठल्याही ॲक्टरनी हे ऐकणं आणि म्हणणं की हो हो मी हे करतो, हे खूप रिस्की आहे. इट्स लाईक अरे मला चपलेनी मारतील लोक, किती भक्त गण जे आहेत ते. पण नाही, तो थुंकतो पहिला प्रसाद तोंडातनं, स्वामींचं नाव घेतल्या. मग तो स्वामींना बोलतो सारखा, देऊळ बंद करतो, ते समोर असतानाही त्यांना घालून पाडून वागवत असतो, तरीसुद्धा लोकांना तो आवडतो. हे काय आहे? कारण ना स्वामी त्याच्या पाठीशी आहेत ना सतत. ॲट दी एंड ऑफ द डे स्वामी तरीसुद्धा फिरतायत कोणाबरोबर? राघव शास्त्रीबरोबर. स्वामी प्रॉब्लेम्स कोणाचे सॉल्व्ह करतायत? राघव शास्त्रीचे. म्हणजे एक त्यांनी त्याच्या आईच्या थ्रू एक डायलॉग घातला आहे की त्याची बायको का कोणतरी बोलतं की बघा ना तो कसा भांडतोय, हे करतोय ते करतोय वगैरे वगैरे, स्वामींचं वगैरे. तर ती आई प्रचंड स्वामी भक्त असते, तो आईला अगदी हां. सो निवेदिता ताईचा तो डायलॉग आहे तेव्हा ती पहिल्यांदा तिला जाणवतं हे. सो ऑडियन्स त्यावेळेस ना तिच्या नजरेतनं त्याच्या प्रेमात पडतं. कारण ती म्हणते की थांब हा इट्स ओके. ती म्हणते स्वामींबरोबर बोलतोय अगं तो, तुला कळतंय का? स्वामी त्याच्या पाठीशी आहेत. सो आता मला काही चिंता नाहीये, ठीक आहे त्याला भांडू दे, पण स्वामी आहेत त्याच्याबरोबर, ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे काय, म्हणजे तो माणूस काहीतरी असेल ना त्या माणसामध्ये की त्या स्वामींचा हात आहे त्याच्या पाठीवर, त्याच्या डोक्यावर, आणि ते आहेत त्याच्यावर. सो आता ती म्हणते मला काही चिंता नाही, आता सगळं ठीक होणार, स्वामी आहेत बरोबर, विषय संपला. त्याला भांडू दे तर ठीक आहे, ते त्यांच्यातलं आहे, त्या दोघांमधलं आहे, ते त्यांना बघू दे. आणि मला पण ना ती जाणीव झाली, कारण मी ना आस्तिक आहे, पण मी देवळात कधी जास्त जायचो नाही. मी असं पण नव्हतं माझं दिवारमधलं अमिताभ बच्चन की देवळाच्या बाहेर बसून हे पण नव्हतं. गेलो की मी आज जातो, दर्शन घेतो, सगळं करतो. पण मी शनिवारचा माझा जन्म आहे, तर माझी आई मला काळापासून सांगायची की तुम्ही शनिवारी तू शनीच्या देवळात जायचंस शनीच्या. आणि मी एक दोनदा तिचं मन राखण्याकरता गेलो, पण मग कधी कधी राहून जायचं माझं जेन्युइनली. आणि मला असं होतं की अगं मी सकाळी उठतो, मी भीमरूपी मारुतीचं स्तोत्र म्हणतो, मी देवासमोर नमस्कार करतो आणि माझ्या कार्याला सुरुवात करतो. सो माझं शनिवारी देवळात उठून ह्या ट्रॅफिकमध्ये कधी कधी जाणं होत नाही. सो ते सुद्धा काय म्हणजे असं, तर तुम्ही नाही जायला पाहिजे. पण हे मम्मी म्हणलं अगं पण माझं कार्य आहे, त्याच्यात मी देव पाहतो ना. आणि तू बघ कसं झालं, माझा पहिला चित्रपटच देऊळ बंद, माझी संपूर्ण परिक्रमा पूर्ण झाली स्वामींची ह्या चित्रपटातनं. ह्याच्यामध्ये करेक्ट, गश्मीर महाजनी म्हणून, राघव शास्त्री पण गश्मीर महाजनी म्हणून अखंड परिक्रमा पूर्ण झाली. सगळ्या देवस्थानांच्या गाभाऱ्यात उभं राहून मी आरती केली. आणि त्र्यंबकला पोचल्यावरती मी माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही आणि आई नेहमी म्हणायचं ना की स्वामींचं ते देवळात जा, पण बघा मला असं वाटतं आत्ता की स्वामींनी मला सांगितलं की तू तुझं काम करत राहा, तुझ्या पहिल्या कामातनंच मी तुझी परिक्रमा घडवून आणली. सो याचा अर्थ तुझ्या कामातच देव आहे. करेक्ट, तू काम करत राहा, माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, तू फक्त काम करत राहा. सो असे तुम्हाला काही कॉस्मिक मेसेजेस जे मिळतात ना, मला देऊळ बंद म्हणत तेही मिळतात. आणि त्यामुळे आय फील त्या पिक्चरचं लाईफ तेवढं लॉंग आहे. आणि आय फील की इवन लोकांचं आयडेंटिफिकेशन राघव शास्त्री बरोबर आजपर्यंत आहे, कारण तो त्यांनी करिअरच्या सुरुवातीलाच एक हात ठेवून दिला. करेक्ट, चढ उतार येत राहतील, असं नाही की त्यांनी हात ठेवला म्हणजे प्रत्येकच मी असा बॅटिंग करत डायरेक्ट पुढे जाणार, हे नाही आहे.
पण कधी जर का थोडं लो वाटलं, आपल्या मनासारखं काम होत नसेल, तर मला कायम ह्या गोष्टीची आठवण येते की अरे त्यांनी आपल्या कामातनं, सो आपण कर्मयोगी होत. आपण भक्तियोग नाही करत, आपण कर्मयोग करतो. सो कर्मातनं आपल्या देवाचं सगळं त्याची सेवा घडणार आहे हे त्यांनीच सांगितलेलं आहे. सो इट्स ओके. आत्ता जर का आपण लो होत, आत्ता काही होत नाही, तरी त्यांचा हात आहे, आशीर्वाद आहे. हे सगळं पार होणार आणि आपण अजून पुढे वरच्या टप्प्याला जाणार. 100%. सो दॅट इज समथिंग दॅट देऊळबंद इन्स्टिल्ड इन मी. आय स्टील हॅव इट विथ मी इन माय हार्ट. आणि व्हेरी जेन्युनली ॲज गश्मीर महाजनी, नॉट एज अन ॲक्टर, ॲज अ ह्युमन बिईंग. आय फील दॅट प्रेझेन्स अजूनही. आणि इवन इन द फिल्म जे ते कॅरेक्टर असतं, तो एक सायंटिस्ट असतो आणि देशासाठी तो काहीतरी करणार असतो, विच इज सच अन इम्पॉर्टंट पॉइंट. आणि तो कितीही उद्धट असला, कितीही रागीट असला, तरी तो जे करतोय ते खूप करेक्ट करतोय. करेक्ट. त्यामुळे ते अंडरलाईन मेसेज आहेत, बिकॉज ह्याचं जे कर्म आहे अंडरलाईन पण लोकांसाठी ते सरळ बोलतात ना की तू कसाही वाग, तू कसाही ओरडा कर, काही कर, पण मी तुझ्या पाठीशी आहे कारण तू देशाकरता काहीतरी चांगलं करतो. हे डायलॉग डायरेक्ट टाकलाय प्रवीणनी टू मेक शुअर की बाबा राघव शास्त्री स्टेज द हिरो ऑफ द फिल्म. इट डज नॉट गो ऑन द निगेटिव्ह साइड. ती फिल्म रिलीज झाल्यानंतर म्हणजे अर्थातच आता तर खूप आपण व्हिजिट्स करतो किंवा प्रमोशनसाठी वी डू अ लॉट ऑफ थिंग्स, पण बॅक देन किंवा असे काही अनुभव जे अजूनही तुला येतात फ्रॉम ह्या फिल्मचा पर्टिक्युलर फॅन बेस, किंवा त्यावेळेला पण जे खूप आलेले, आय एम शुअर लोक ओव्हरवेल्म झाली असतील, कारण एस्पेशली जो क्रिसेंडो आहे फिल्मचा, शेवटी तर असं होतं की ओ माय गॉड, ह्याला काय झालं असेल, जस्ट टू नो की स्वामी त्याच्यासोबत होते आणि आता त्याला हवेत तेव्हा ते नाही आहेत. ही इज गॉन, कांट सी हिम. आय फील द मोस्ट हिटिंग सिक्वेन्सेस की जेव्हा स्वामी त्याची गोळी स्वतःच्या अंगावर घेतात, त्याच्या अंगावर आतंकवादी गोळी चालवतो आणि ती स्वामी घेतात हातावर आणि तो टर्न करतो, रक्ताचे थेंब दिसतात आणि तो टर्न करतो आणि मग फुल तो हिरोईक इफेक्ट दिला, केस वेस उडतायत वगैरे आणि तो धावत जातोय. आय थिंक दॅट इज लाईक द हाय पॉईंट ऑफ द फिल्म पूर्णपणे. म्हणजे मला लोक त्या सीनचं खूप सांगतात अजून पण. आय फील देऊळबंद आल्यानंतर ना बराच काळ गेला जेव्हा खरं तर मला लोक ओळखायची नाहीत अजिबात. अजिबात लहान मुलं ओळखायची फक्त. अच्छा. कारण एकतर मी जसा स्क्रीनवर दिसतो, मी बाहेर फार वेगळा राहतो, एकतर मी बाहेर फार साधा राहतो. तुला मी कायम जर का तू माझ्या आजूबाजूला कुठे आलीस, आता मी स्टुडिओत तरी जरा बरा टी शर्ट आणि जीन्स वगैरे घालून आलोय, पण तू माझ्या सोसायटीच्या खालती कुठे आलीस किंवा त्या काळात मी असं किराणा मालाच्या दुकानात वगैरे गेलो तर मी बॉक्सर्स, गंजी, तेल लावलेलं केस, ते असे चोपडलेले मागे, पूर्ण चेहरा तेलकट झालेला, दाढी वेडी वाकडी वाढलेली, असा जाईन आणि काहीतरी घेतोय सामान बिमान, मेडिकल स्टोअरमध्ये गेलोय. सो पब्लिकला गावी पण असं की हा आहे. आता सुद्धा मी एखादा खूप लूज टी शर्ट, खूप लूज शॉर्ट्स वगैरे घालून वगैरे जातो, पण आता थोडंसं मास्क लावून वगैरे जातो, कारण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पीपल स्टार्ट कमिंग अप आणि आय डोंट वॉन्ट देम टू सी मी इन दॅट अवतार. मला थोडं एम्बॅरेसिंग होतं कारण ते फोटो काढून आता सोशल मीडियावर टाकतात आणि मग काय होतं की तरी सुद्धा मला काही हरकत नाहीये, पण ते माझ्या ज्या फॅन्स आहेत त्या ते फोटो उचलतात आणि त्या मला डीएम मध्ये खूप शिव्या घालतात की तुम्ही असं नाही राहू शकत, हाऊ कॅन यू स्टे, ही काय चड्डी घातली आहे, व्हॉट इज दिस टी शर्ट वगैरे, यू हॅव टू बी लाईक नाईस अँड स्मार्ट ऑल द टाइम वगैरे. आणि मी त्या भीती खातर, त्या दहशतीखाली मी आजकाल मास्क लावून जातो. जर का मला असं माझ्या स्टाईलने राहायचं असेल, आय पुट अ मास्क ऑन, की कोणी चुकून फोटो काढला ओळखून आणि तो सोशल मीडियावर टाकला, तर ह्या सगळ्या मला ना माझ्या अशा आय डोंट नीड, माझ्या एक वाईफ आणि एक बहीण आणि एक आई नाही, माझ्या हजारो बहिणी आणि हजारो वाईफ्स आहेत ह्या सोशल मीडियावाल्या फॅन्स वगैरे, की ज्या कलकलाट करतात डीएम मध्ये. आणि मला ते इंस्टाग्रामचे डीएम ओपन करायलाही भीती वाटते की बापरे ह्यांनी कुठला तरी फोटो पाहिला होते माझा हा असा, एक टेन्शन असं. हां, सो इट्स इन्सेन. पण त्या काळात नव्हते एवढे ओळखत. सो आता लहान मुलं ओळखायची. मला अजूनही आठवतं मेडिकल स्टोअरमध्ये मी काहीतरी असं घेत होतो औषध, असाच गेलो होतो तेल चोपडून, गंजी आणि हे, आणि देऊळबंद रिलीज होऊन मे बी 6 महिने वगैरे झाले असतील आणि तो मेडिकल स्टोअरवाला ओळखतच होता. त्यामुळे त्यांना काही हे नाही एवढं कुतूहल आमचं, मी लहानाचा मोठा झालो तिकडे, त्यामुळे ते सगळे मला ओळखणारी लोक. पण तिकडे शेजारी एक पोरगा त्या आईला सारखा म्हणत होता की राघव शास्त्री आहे इथे. हो, 5-6 वर्षाचा होता आणि तो कडेवर होता आणि तो म्हणत होता राघव शास्त्री आहे, आणि मला ऐकू येत होतं आणि आईचंही ऐकू येतो. आई म्हणते चल रे, नाही रे, चल 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 करून वगैरे. आणि तो बाहेर त्यांच्या गाडीपर्यंत जाईपर्यंत शेवटी आक्रस्ताळेपणा करून रडायला लागला की तो राघव शास्त्री आहे, तो राघव शास्त्री आहे, मला फोटो काढायचा राघवच्या. आणि मग शेवटी ती आई चालत चालत आतमध्ये आली, त्याला म्हणाल तुम्ही राघव शास्त्री आहे? मी म्हणलो हो. म्हणलं हा तुम्ही आहात खरंच वगैरे. आणि मग ह्याच्याबरोबर एक फोटो काढता, म्हणलं मी खूप अवतारात आहे.
तर ती म्हणाली नाही नाही, एक काढ तो रडायला लागला. तो केव्हापासून गेलो म्हणलं, हो मी ऐकलं. तो केव्हापासून ते बोलतोय राघव शास्त्री आहे. तो कुठली पांढरी गाडी SUV जर का गेली साईडने तर म्हणतो राघव शास्त्रीची गाडी वगैरे. सो किड्स आर व्हेरी अटॅच टू द कॅरेक्टर. इंटरेस्टिंग. ते त्या काळात होतं. आता इवन अडल्ट्स, आय मीन इवन आता मी नाशिक मॅरेथॉन अटेंड केली किंवा साताऱ्याला मी एक मॅरेथॉन अटेंड करायला गेलो होतो. मला आश्चर्य वाटतं, फुलवंती जस्ट रिलीज झालंय. फुलवंतीचं क्रेज होतं, सगळे फुलवंती शास्त्री व्यंकट शास्त्री करत होते. पण प्रत्येक जण मला येऊन सांगतं अजूनही की देऊळ बंद आमच्या मोबाईलवर आहे आणि आम्हाला कधी लो वाटत असेल आयुष्यात किंवा कधी थोडं रिफ्रेश व्हायचं असेल तर वी स्टील आमच्या मोबाईलवरती वी स्विच इट ऑन अँड वी वॉच फ्यू सीन्स ऑफ इट. आमचे आवडते. आय अग्री. अँड इट्स बीन लाईक वॉट 8-9 years नाउ, 9 years सिन्स देऊळ बंद. सो आहे तो चित्रपट. आय थिंक तो अजरामर राहणार. तो दर गुरुवारी झी वरती दिसायचा, चॅनलवर दिसायचा. दर गुरुवारी बघितलाय टीव्हीवर. तो दर गुरुवारी तो चॅनलवर दिसायचा. 3 वर्षानंतर मला प्रवीण तरडेनी फोन केला आणि तो मला म्हणाला की मुळशी पॅटर्नच्या वेळेस प्रवीणचं आणि मला थोडं बोलणं कमी झालं होतं कारण आम्ही ती फिल्म एकत्र करू नाही शकलो. तर त्यालाही ते राग आला होता की हानी डेट नाही मॅनेज केली आणि ते जरा भावंडांमधलं थोडंसं होतं. पण ते थोडं म्हणून आम्ही 2 वर्ष बोललो नाही. त्याचा मुळशी पॅटर्न बनवला आणि मुळशी पॅटर्न रिलीज झाल्यावरती मी त्याला एक मेसेज केला की खूप छान झाला पिक्चर, मी पाहिला. आणि त्याचाही मग थँक्यू. दॅट वॉज द पहिलं 2 वर्षातलं पहिलं कॉन्व्हर्सेशन, प्रेमळ भांडण. हां. आणि मग नंतर हंबीरराव करायच्या आधी मग त्यांनी मला फोन केला आणि मग आमचं परत जुळलं. मग तो घरी आला, जेवला, हे ते वगैरे सगळं. पण ही अशी नाती आहेत की ती कधी तुटणार नाहीत, भांडण झालं काही झालं तरी सुद्धा. तर त्यांनी मला ते मुळशी पॅटर्न रिलीज झालं 3-4 वर्षानंतर मला फोन केला एक दिवस आणि तो म्हणाला की जेव्हा आमचं परत बोलणं सुरू झालं तर तो म्हणाला की दादा तुला माहिती आहे का आपला देऊळबंद हा चित्रपट ना मराठीतला सूर्यवंशम आहे. तो दर गुरुवारी चॅनलवरती लागलेला असतो. जसा सूर्यवंशम दर रविवारी चालू असतो चॅनलवर, माहिती आहे ना सूर्यवंशम तो असतोच दर रविवारी, तुम्हाला तो दिसेलच टीव्हीवर आणि लोक बघतात बसून. नॉट थिंक ऑफ दिस एव्हर. हे प्रवीणचे वर्ड्स होते आणि आय वॉज लाईक की करेक्ट आहे यार, हे हा एक्झॅक्ट सूर्यवंशम आहे की. आणि सूर्यवंशम आय एम सरप्राइज, मी स्वतः 17-18 वेळा पाहिला असेल आणि तो लागला की आपण बघत बसतो असंच टाइमपास. समथिंग अबाउट इट, आय डोंट नो. हां, इट्स लाईक अ व्हेरी वियर्ड फिल्म, पण जस्ट वॉच इट. आणि देऊळबंद ऍटलीस्ट स्वामींचं आणि इट्स अ नाईसली मेड फिल्म. सूर्यवंशम सुद्धा काही वाईट पिक्चर नाही आहे, बट इट्स लाईक द सेम फॉर्म्युला आणि हे ते वगैरे, पण तुम्ही बघत बसता. सो मी म्हटलं ना मगाशी की देऊळबंद इज माय कम्फर्ट वॉच, की ऍट एनी पॉइंट म्हणजे तो मधून जरी मी कोणी बघितला किंवा रादर मीही बघितलं तरी मला असं काहीच नाही की सुरुवातीपासून बघायचं आहे, 1-2 सीन मी मिस केले, काही हरकत नाही. जिथून बघेन तिथून पिक्चर सुरू. इट्स लाईक दॅट. आणि असं खूप कमी पिक्चर्स बद्दल होतं की आपण जिथून बघू तिथून आपल्याला असं वाटतं की आपण तर फुल फिल्मच बघितली आहे. सो विच इज ग्रेट. सूर्यवंशम इज द इट्स द म्हणजे ती उपमा आहे कॉमन अशा पिक्चर्स करता. 100%. कुठलाही पिक्चर असा असेल तर त्याला म्हणायचं अरे हा तर सूर्यवंशम आहे. करेक्ट ऍब्सोल्युटली. पण देऊळबंद विल I feel remain touch It will remain forever. I think अजरामर आहे. 100%. Thank you so much, Kashmir. Thank you so much.